तेवढ्यात म्हातारीने मला 2-4 असते म्हणजे पिशीवर खायला आणले. पोर पिशी उचलली घरात गेली. आमची बायको स्वयंपाक करते आणि म्हातारी म्हणते काय पोरं कुठे गेले ती. आता फास घ्यायची बरी आली घरात आमच्या गाडी लावायची म्हातारी ऐकून ऐकल्यासारखं केलं. नव्हता मी काय म्हणते काय म्हणता पोरं कुठे गेल्यात म्हणजे आम्हाला अजून काय नाही. अरे देवा नुसता नारळवटीला घातला तर तुमच्या मालकाचा गुन्हा आला. ऐका मुद्द्यावर या. तिथूनच त्या म्हातारीनं बाळू मामाला संकल्प केला. ते बाळू मामावर तिची निष्ठा होती. तिला संकल्प केला बाळू मामा जोरात वरडून असा मनाच्या मनात नाही. सद्गुरू बाळू मामा जर कवडे महाराजाला वर्षात पोरगा झाला तर आगमापूरची वारी चालत करीन. एकाच वर्षात पोरग झालं आणि म्हातारी वारी करून हे करायला. आता 2 तरी त्याला घालायला होईल. काय सांगतो तर कोणाची श्रद्धा अशी अटळ असावी लागते. आपल्यासाठी कोणी मागल पण जगाचं कल्याण करण्याकरता संत अवतीर्ण होतात. जन्म नाही घेतला अवतार तुम्हा धराया कारण उतराया जण जड जीव पण इतकी श्रद्धेने सेवा करा. देह जावो हतवारा हो देह जावो अनेक चरित्र सांगताय की एवढा भव्य दिव्य कार्यक्रम तुम्ही 7 दिवस करताय. इतकं श्रद्धेनं तुम्ही येत असाल तर तुका म्हणे शंख चक्राचे श्रंगार नामामृत सार मुखा माझे. बाळूमामाचं नामचिंतन करत असताना करता तेव्हा काही मागू नका. काही मागू नका पण तुम्हाला दिल्याशिवाय राहणार पुरावा सांगतो. शेवा समाप्त बरोबर आहे. करते 2च मिनिट आहे. बोलबल कणकाई तुकोबाराच्या आई वडिलांचं नाव आहे. 7 पिढ्या परमार्थ केला. ऐकायला वाटतंय माळ घातली का मला माहिती द्यावं. भजनासारखे फटवड कोण नाही गेल त्याला म्हणजे भजनासारखं मी कोणा ठेवत नाही. काय पण उभं राहणार नाही. मी येताना घेऊन येईन. इतकी फटवड आहे. आमच्या ते फटवड होत. सामान आम्ही आणायचे. पिठी आम्ही आणायचा पटवत आम्ही आणायचं घेणं आम्ही आणायचं डाळ आम्ही आणायचं आणि असं पंचपती झालं का येऊन डाव्या बाजूला येणं करायच्या बसायचं. भजनाची पद्धत आहे सुरुवात असं. त्याला म्हणावं लागायचं आम्हाला. कवा टाळ जातीने उचललं नाही कवा कुणाला पाणी दिलं नाही. एकदा येऊन असं बसलं विनगर म्हणजे मला दादा ते म्हणला संताची थांब आबक झालाय. दुसरं म्हणलं जयाची थांब आबक झालाय. गेलं उठून 2च आबक पाठव. ज्याचा 2च आबक पाठ त्याचा भाजनात नाही थांब. लगा येड्या माग म्हणाय तसं मंत्र तुझ्या पाया पडतो. भजन ते ओंगळवाने नरका जाणे. 7 पिढ्याचा परमार्थ आहे तुकोबारायाचा. पण या तुकोबारायाच्या पिढीने केलेला परमार्थ त्या परमार्थाचा ऋण कमी करण्याकरता तुकोबारायाच्या आई वडिलाला संतानच देवान लवकर होऊ दिलं नाही.